आहे हे सगळीकडे जाहीर झालेलं आहे. तर सर्वप्रथम आमदार कोळी तुम्हाला प्रश्न विचारतील, त्याच्यानंतर मी सुद्धा काही तुम्हाला प्रश्न विचारेन. त्याचे आपण प्रश्न दिला तर नांदेडकरांना आणि लातूरकरांना त्याच्यातून थोडं हे होईल, समाधान व्यक्त होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. आज इराण आणि इस्रायल अमेरिका असं युद्ध सुरू झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आखाती देशावरही काही हल्ले झालेले आहेत. तर या पार्श्वभूमीवर आपली मुलाखत किंवा आपला जो संदेश आहे सगळ्यांना जाणं महत्वाचं आहे. तर मला एक सांगा, आपण किती वर्षापासून तिथं आहात? साधारण 4.5 वर्ष झालं इथे राहतो UAE मध्ये. अच्छा, आपण सहकुटुंब आहात आणि काय आपला व्यवसाय काय तिथं, म्हणजे काय काम चालतं? हो, आम्ही सहकुटुंब आहे. माझे मिस्टर, मी आणि माझी मुलगी छोटी, आम्ही 3 जण राहतो. तर आपण महाराष्ट्रात म्हणजे कोणत्या नेमक्या कुठल्या शहरात, मूळचे कुठल्या शहरातले आहात? आम्ही महाराष्ट्रातून लातूर मधले आहोत, पण आम्ही स्थायिक पुण्यामध्येच राहतो. बरं, आपण त्या UAE ला आपण किती वर्षापासून तिथे गेलो? UAE मध्ये आम्ही 4.5 वर्ष झालं आहोत. आणि नेमकं आपण कुठल्या शहरामध्ये राहतात तिथं? UAE मधून आम्ही अबुधाबी मध्ये आहोत राहायला. अबुधाबीमध्ये. बरं, आता सध्या युद्धाचं मागच्या 4-5 दिवसापासून युद्धाचं वातावरण आहे आणि काही UAE किंवा इतर कतार वगैरे बाकी काही देश, अबुधाबीमध्ये काही सुद्धा हल्ले झाले आहेत. तर हे हल्ले आपण ज्या ठिकाणी राहतात तिथून किती अंतरावर झालेत, काय परिस्थिती आहे नेमकी तिथली? अबुधाबी मधून 100 किलोमीटरवर हल्ले होते. बरं. पण ज्यावेळेस हल्ले होते त्यावेळेस जे आम्ही जिथे राहतो तिथं सध्या तरी काही नाही झाले. बरं. पण आवाज मात्र ऐकत आहे. सायरनचे आवाज. सायरनचे. अच्छा, बरं, ठीक आहे. नमस्कार. साधारण सायरनचे आवाज नाही येत आहेत. इथली गव्हर्नमेंट काय करते की मोबाईलवरती इमर्जन्सी अलर्ट शेअर करतात. ओके. आणि जेव्हा मिसाईल्स इंटरसेप्ट होतात ओके. तेव्हा त्यांचं इंटरसेप्शनचे जे मोठे मोठे आवाज असतात ते थोडेसे ऐकायला येतात. बरं. आणि गव्हर्नमेंट त्यांच्याकडनं जर पोटेन्शियल मिसाईल ते इमर्जन्सी अलर्ट शेअर करतात ज्या एरियामध्ये तो शक्य आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी सुरक्षित वातावरणात आहात सध्या तरी. बरं, आपण आपले भारतीय बोला. UAE गव्हर्नमेंटने ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेतली 3:30 वाजता. त्यामध्ये त्यांनी दाखवले की त्यांनी किती ड्रोन, साधारण 850 ड्रोन हल्ला झाला होता UAE वरती, पण एकही ड्रोन जमिनीवरती नाही झाला. त्यांनी सगळे इंटरसेप्ट केले. बॅलिस्टिक मिसाईल होत्या, क्रूज